11 सप्टेंबर 2024 रोजी आसिफ छोटू खाटीक वय वर्ष 35, व्यवसाय चिकन शॉप, राहणार आदर्श नगर नवापूर यांनी ही बातमी नवापूर पोलीस ठाणे यांना दिली। त्यांची पत्नी रुक्साना आसिफ खाटीक वय वर्ष 32 यांनी 11 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12:30 वाजेच्या पूर्वीपासून त्यांच्या राहत्या घरून बेपत्ता झाल्या। त्याच्या माहितीवरून नवापूर पोलीस ठाण्यामध्ये मिसिंग कंप्लेंट दाखल केली होती। सदर मिसिंग कंप्लेंटद्वारे बेपत्ता महिला रुक्साना आसिफ खाटीक तिच्या नातेवाईकांनी सर्व नातेवाईकांकडे बारकाईने शोध घेतला, मात्र ती सापडली नाही। दरम्यान मृत रुक्साना हिच्या राहत्या घरासमोर एक कार 19 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 ते 11:30च्या सुमारास संशयास्पदरित्या फिरून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली। सदरच्या माहितीच्या आधारे निसान कंपनीच्या कारचा क्रमांक MH04FF 5035 असल्याचं निष्पन्न झालं। कारबाबत अधिक माहिती घेतली असता मयताचा दीर तौसिफ छोटू खाटीक आणि त्याचा मित्र संतोष बाळा गावित हे कारमधून फिरत असल्याचं निष्पन्न झालंय। दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी मयताचा दीर तौसिफ छोटू खाटीक हे इंदिरानगर नवापूर यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तो आणि त्याचा मित्र संतोष बाळा गावित असे दोन्ही सदर कारमधून मयत रुक्साना यांच्या घरी गेल्याचे आणि तेथे मयत रुक्साना हिने धुळे जमात येथे तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध केलेल्या तक्रारीमध्ये दीर तौसिफ खाटीकचे नाव टाकल्यामुळे मयत रुक्साना तौसिफ यांच्याकडे वाद झाला। या वादामध्ये तौसिफ खाटीक याने दोन्ही हातांनी रुक्सानाचा गळा आवळून खून केला। त्यानंतर तौसिफ खाटीक आणि संतोष गावित या दोघांनी मयताचे प्रेत पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या गोणीमध्ये भरून करंजी ते भवरे रस्त्यावरील मोहम्मद अब्दुल आमलीवाला यांच्या मालकीच्या पोल्ट्री फार्म जवळील खारकुव्यामध्ये टाकून दिल्याचं आढळलं। माहितीची खात्री केल्यानंतर पोलिसांना सदर खारकुव्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये मयत महिलेचे प्रेत आढळून आले। प्रेताची ओळख पटल्यानंतर सदर प्रेत हे रुक्साना खाटीकचे असल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर पोलीस हवालदार दादाभाऊ वाघ यांच्या फिर्यादीवरून तौसिफ छोटू खाटीक आणि संतोष बाळा गावित यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। तपासादरम्यान या गुन्ह्यामध्ये तौसिफ छोटू खाटीक, संतोष बाळा गावित, आसिफ छोटू खाटीक यांना अटक करण्यात आली आहे। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये तब्बल 6 आरोपी दोषी आढळले असून त्यापैकी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। सदर गुन्ह्याचा तपास नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत करताय। अटक आरोपींना 19 फेब्रुवारी 2024 रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, उपपोलीस निरीक्षक विशाल सोनवणे, पोलीस हवालदार दादाभाऊ वाघ, नितीन नाईक, दिनेश कुमार वसुले, कैलास तावडे, पोलीस शिपाई गणेश बच्चे, संदीप सोनवणे, दीपक पाटील, विजय पवार, मोगी पावरा यांनी पार पाडली आहे। दरम्यान सदर खुनाच्या घटनेचा अखिल भारतीय खाटीक समाजाच्या वतीने जाहीर निषेध करत पोलीस निरीक्षक नवापूर यांना निवेदन देण्यात आले। नवापुर शहर में जो घटना घटी, अखिल महाराष्ट्र मुस्लिम खाटिक समाज और नवापुर खाटिक समाज की तरफ से ये निषेध नोंदा गया और हम लोग यहाँ पर PI साहब के पास में एक निवेदन देने आए थे कि ऐसे वीडियो को कठोर से कठोर कार्रवाई हो, ताकि आने वाले कुछ दिनों में जो लोग ऐसा क्रूर गुनाह करते ये लोगों को सख्त से सख्त सज़ा मिलनी चाहिए। और शासन से भी हमारी ये मांग है कि हर रोज़ कुछ न कुछ घटना घट रही है, तो ऐसे लोगों को शासन ने कठोर सज़ा देनी चाहिए और फास्ट ट्रैक में केस चलानी चाहिए, ताकि इसको जल्दी से जल्दी सज़ा मिलनी चाहिए, ऐसी हमारी शासन से मांग है। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज आहिरे, नवापूर।